लेक लाडकी या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज कसे करायचं, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हे अर्ज कसे फिलअप करायचं आणि कोणकोणते कागदपत्रे या ॲप्लिकेशनसोबत जोडायचे आहेत आणि लेक लाडकी या योजनेमध्ये नियम व अटी काय देण्यात आल्या आहेत, हे सविस्तर आपल्याला आधी जी-आर बघायचं. जी-आर पाहिल्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ 10 ते 12 मिनिटाचा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, मी राकेश कुमार. आज महिला व बालविकास विभाग लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज तुम्हाला मी दाखवणार आहे फिलअप करून. तर हा जी-आर आहे. हा जी-आर आपण सविस्तर बघू. त्याच्यात नियम व अटी काय आहे, शासन निर्णय काय आहेत आणि किती रुपये दिले जातात हे आपल्याला डिटेलमध्ये, आणि किती मुलीपर्यंत पात्र असते तुम्ही लेक लाडकीसाठी, आपल्याला सर्व आधी जी-आर बघायचे. नंतर शेवटी आपल्याला फॉर्म कसे फिलअप करायचं तेही दाखवणार आहेत. आणि हा जी-आर आणि ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे आणि ती लिंक ओपन होणार नाही, कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर ती PDF कधीच तुम्हाला ओपन करता येणार नाही आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार नाही. तर आपल्याला ती PDF डाउनलोड करण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे आणि आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करायचं. ती PDF ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाणार आहे. तर ही सुरुवातीमध्ये प्रस्तावना आहे. मुलीचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भात दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आले आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने सन 2023-24च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणाची लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबा मुलींच्या जन्मांतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे. त्याच अनुसरून राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते. तर एकूण रुपये किती, मुलींचा 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून लेक लाडकी. तर शासन निर्णय बघा. माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अतिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. बघा, तर हे सदर योजनेचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहे. काय काय उद्दिष्ट आहे? मुलींच्या जन्माच्या प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे. दुसरं, मुलींच्या शिक्षणाचे चालना देणे. तिसरं, मुलींच्या मृत्यू व दर कमी करणे व बालविवाह रोखणे. चौथं, कुपोषण कमी करणे. आणि पाचवं, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे. सदर योजनेअंतर्गत खालील अटी, शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये इयत्ता पहिली आणि 6,000 रुपये 6वी आणि 7वी, 7,000 रुपये 11वी 8,000 रुपये. तर लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण रुपये 1,10,000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे. अटी व शर्ती काय देण्यात आले? तर पहिला मुद्दा, ही योजना पिवळ्या व केशरी पत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. म्हणजे बघा, जर त्यानंतर 1 किंवा 2 मुलींना लागू राहील, तसेच 1 मुलगा व मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. फक्त मुलीला लागू राहणार आहे. दुसरा, पहिल्या अपत्याचे तिसऱ्या अपत्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तिसरा मुद्दा, तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास
मुलगी किंवा 2 मुलींना या दोन्ही योजनेचा लाभ अनुदेय राहील. मात्र त्यानंतर माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यकता राहील. म्हणजे जुडवा जर झाले तर जन्म मुलींचं झालं तर ते दोघं त्या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. चौथा दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी, मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुली किंवा जुळ्या मुलीला स्वतंत्र ही योजना अनुदान राहील. मात्र माता-पित्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यकता राहील. 5 नंबर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे. 6 नंबर लाभार्थी बँक खात्या महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यकता आहे. 7 नंबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत? तर पहिलं लाभार्थ्याचा जन्म दाखला, दुसरं कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला, वार्षिक व उत्पन्न लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांच्या दाखला आवश्यकता राहील. तिसरा आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड व प्रथम लाभावेळी ही अट शिस्तीत राहील. चौथा आहे पालकांचे आधार कार्ड. पाचवा आहे बँकेच्या पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रतसुद्धा जोडायचे. 6 नंबर रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड धारक शासकीय प्रत जोडायचे. 7वा आहे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींचे मतदान यादीत नाव असल्यास दाखला आपल्याला या ठिकाणी जोडायचे. 8 नंबर आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड आपल्याला त्या ठिकाणी जोडायचं. बोनाफाईड किंवा ॲडमिशन पावती. 9 नंबर आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार अंतिम लाभाकरिता मुलीला विवाह झालेला नसणे आवश्यकता राहील. अविवाहित असल्याचे लाभाचे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी जोडायचे. या पद्धतीने कागदपत्रे लागणार आहेत. तर बघा अंगणवाडी परिवीक्षिका, मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची व प्रमाणपत्राची छाननी तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावी. जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी यांनी योग्य ती छाननी करून यादीस मान्यता देऊन आयुक्तालयांना सादर करावी. अनाथ मुलींना लाभ मिळवण्याबाबत अर्ज सादर करताना महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यकता आहे. तर खूप मोठं जी.आर आहे. हा जी.आर तुम्ही डाउनलोड करायचं. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. तुम्हाला सर्व डिटेलमध्ये जी आवश्यक माहिती आहे ती माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहात. आता लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज आपण ऑफलाईन करत आहोत तर ऑनलाईन कोण करणार आहेत? तर बघा या ठिकाणी दिले फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे. आता ऑफलाईन ॲप्लिकेशन आपल्याला सबमिट करायचं आहे. नंतर ते ऑनलाईन कोण करतील? लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा प्रवेशिका मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी. हे आपल्याला आपलं काम जे अंगणवाडी सेविका किंवा तथा प्रवेशिका किंवा मुख्य सेविका हे ऑनलाईन अर्ज करतील. दुसरा मुद्दा अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित प्रवेशिका, मुख्य सेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचे अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून ते आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावर सुधारणा करण्यात येतील. तर बघा हे या ठिकाणी सर्व कार्यक्षेत्रासाठी नेमणूक देण्यात आली आहे. ग्रामीण भाग आणि नागरी भागासाठी कोण असेल का? या ठिकाणी ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका आणि प्रवेशिका आहे. नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका आहे. असं या ठिकाणी अर्ज पडताळणी करण्यासाठी सर्व काही या ठिकाणी टीम मंजूर करण्यात आले आहे. तर या पद्धतीने हे चला तर आपण ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आहे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती आपल्याला लाभार्थी तपशील पहिलं पत्ते, दुसरं पत्ते, जुळ्या पत्ते असं या ठिकाणी कोणत्या जे असेल ते टिक करून द्यायचं आहे.
लाभार्थीचं नाव या ठिकाणी पूर्ण द्यायचं आहे. लाभार्थ्यांचा आधार कार्ड नंबर आणि लाभार्थीच्या पालकांच्या आई-वडिलांचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. त्या ठिकाणी आधार नसेल तर आधार क्रमांक आपण वडिलांचं तरी फिलअप केलं तरी चालेल. नंतर आधार क्रमांक द्यायचा वडील, आई यांचं कोणाचं एकाचं मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे सर्व डिटेल फिलअप करायचं आहे. आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडावी लागणार आहे तुम्हाला. आता सध्याचा निवासाचा पत्तासुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे. घर क्रमांक, रोड, लाईन, रस्ता, क्षेत्र, परिसर, गाव, शहर नाव, पोस्ट ऑफिस, तालुका, जिल्हा आणि पिनकोड असे हे सर्व डिटेल फिलअप करायचे. भ्रमध्वनी क्रमांक, मोबाईल नंबरसुद्धा फिलअप करायचं आहे. 4 नंबरचं पॉईंट आहे, या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेले जिवंत अपत्याची संख्यासुद्धा लिहायचं आहे. आणि 5 नंबर अर्जकर्ते आहे. पहिल्या अपत्यासाठी, दुसऱ्या अपत्यासाठी, जुळ्या अपत्यासाठी ते आपण टिक करून द्यायचे. फक्त या ठिकाणी टिप देण्यात आले बघा. पहिल्या पत्त्यासाठी, तिसऱ्या पत्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्यासाठी, दुसऱ्या पत्त्यासाठी अर्ज करीत असल्या कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. 6 नंबरचा पॉईंट आहे. 6 नंबरचा पॉईंट बँक खाते तपशील सोबत नाव, खाते क्रमांक, बँकेचं नाव दाखवणारे पासबुक प्रती तुम्हाला या ठिकाणी जोडायचं. बँक अकाउंट नंबर द्यायचे, बँक IFSC कोड, बँक शाखेचे नाव आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही. तर असेल तर येस करायचं. म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ डी-बी-टी मार्फत सुद्धा मिळू शकते. कारण कार्ड जर बँक कार्ड जर तुमचं बँक अकाउंटसोबत आधार लिंक असेल तर डी-बी-टी मार्फत सुद्धा तुम्हाला डायरेक्टली या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. नंतर आपल्याला 7 नंबरचा पॉईंट आहे बघा. 7 नंबरचं पॉईंट आहे, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे? आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पहिल्या टप्प्यासाठी केला आहे, की दुसऱ्या टप्प्यासाठी, की तिसऱ्या टप्प्यासाठी, की चौथा, की पाचवा? आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या टप्प्यासाठी तुम्ही अर्ज सादर करत आहात, तो एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. 8 नंबरचं पॉईंट आहे, मी याद्वारे प्रमाणित करते, की वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः सर्वस्वी जबाबदारी राहील. दिनांक लिहायचे, ठिकाण लिहायचे, लाभार्थी पालक स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा निशाणे द्यायचे. स्वाक्षरी किंवा अंगठासुद्धा या ठिकाणी पालकांचं नाव लिहून अंगठा तुम्ही या ठिकाणी प्रेस करून घ्यायचे. आता हे ॲप्लिकेशनसोबत कोणकोणते कागदपत्रे आपल्याला जोडायचे तर बघा, लाभार्थी जन्म दाखला, कुटुंब नियोजन, उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट, लाभार्थ्याचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड पिवळा, केसरी, मतदान ओळखपत्र. 18 वर्ष जर झालं असेल मुलींचं तर मतदान यादीमध्ये त्यांचं नाव असेल तेही तुम्हाला लागेल. आणि 8 नंबर संबंधित टप्प्यावर लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला, बोनाफाईड. आणि 9 नंबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. पहिल्या पत्त्यासाठी, तिसऱ्या पत्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्यासाठी या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. 10 नंबर अंतिम लाभाकरिता आहे, अविवाहित असल्याबाबत लाभार्थींचे स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज करता येते. आपण सुरुवातीमध्ये जी-आर पाहिलो. जी-आरमध्ये सर्व काही जी इम्पोर्टंट माहिती होती ती इम्पोर्टंट माहिती तुम्हाला मी दाखवली. नंतर शेवटी तुम्हाला ॲप्लिकेशनसुद्धा भरून दाखवलं. हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आणि या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे. धन्यवाद.